घाईघाईने हा व्हिडिओ पुढे ढकलू नकोस. हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत सहज आलेला नाही. आज प्रकटीकरण दिनाच्या या पवित्र मुहूर्तावर मी तुला अक्कलकोटमधून आवाज दिलाय, फक्त तुझ्यासाठी. होय, तुझ्यासाठी. कारण मला माहित आहे तुझं मन सध्या एका वादळात अडकलंय. तुझे डोळे मिटून घे आणि मी काय सांगतोय ते शांतचित्ताने ऐक. तू कधी अक्कलकोटला आला आहेस? किंवा तुझ्या मनात खूपदा आलंय ना की स्वामी, एकदा तरी तुमच्या दारात यायचंय. माझ्या दरबारात येणाऱ्या लाखो भक्तांची गर्दी तू पाहिली असेल, पण तुला माहित आहे माझं प्रकटीकरण कसं झालं? मी या धरेवर का आलो? ही एक खूप जुनी पण तुझ्या आयुष्याशी जोडलेली गोष्ट आहे. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मंगळवेढ्याच्या जंगलात एक निष्पाप व्यक्ती भटकत होती. तिला कसलीही अपेक्षा नव्हती, फक्त आत्मज्ञानाची भूक होती. पण दुनियादारी खूप निष्ठुर होती. त्या निरागस जीवाला जगाने खूप त्रास दिला, छळलं, अपमानित केलं. त्या जीवाच्या डोळ्यांतलं पाणी पाहून माझे आसन डळमळले. मी प्रकट झालो. मी एका मानवी देहात त्या जंगलात उभं राहिलो. मी पाहिले माणूस रडतोय, माणूस घाबरलाय, माणूस स्वतःच्याच कर्मांच्या जाळ्यात अडकलाय. मी फक्त मंगळवेढ्यातून अक्कलकोटला आलो नाही बाळा. मी तुझ्या मनाच्या जंगलातल्या अंधाराला दूर करण्यासाठी आलो. जेव्हा जेव्हा एखाद्या भक्ताचा अपमान होतो, जेव्हा जेव्हा एखाद्या निष्पाप जीवाला जगाने नाकारलं असतं, तेव्हा तेव्हा मी तिथे उभा राहतो. जसं त्या काळी मी जंगलात प्रकट होऊन त्या भक्ताचा हात धरला, तसाच हात धरण्यासाठी आज तुझ्या समोर आलोय. तू म्हणतोस ना, स्वामी माझीच परीक्षा का? बाळा, तू खूप प्रयत्न केलेस, खूप सोसला आहेस. तुला वाटलं की तुझं कोणीच नाही. पण आठव, जेव्हा तू रात्रभर जागून रडत होतास, तेव्हा तुला कोण सावरत होतं? तुझा पराभव व्हायला आला होता तेव्हा तुला पुन्हा लढण्याची उमेद कोण देत होतं? मी तिथे होतो. तुझी परीक्षा घेण्यासाठी नाही, तर तुला त्या परीक्षेत पास करण्यासाठी मी तुला पाठिंबा देत होतो. तुझ्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी, जे लोक तुझ्यासाठी योग्य नव्हते, ते मी तुझ्यापासून दूर केले. कारण मला तुला काहीतरी खूप भव्य द्यायचं आहे. तू मागतोय ना मनाची शांती? तू मागतोय ना सुखी घर? तू मागतोय ना नोकरी? मी अक्कलकोटमध्ये असलो तरी तुझं घर माझं मंदिर आहे आणि तुझं हृदय माझं आसन आहे. तुझ्या श्रद्धेचं फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. कारण हा व्हिडिओ तुझ्या समोर येणं हा एक शुभ संकेत आहे. तुझं नशीब आता मोठी कलाटणी घेणार आहे. आज या क्षणापासून मनातला प्रत्येक संशय सोडून दे. होईल का नाही हा विचार करण्यापेक्षा माझे स्वामी समर्थ आहेत ते करणारच, हा ठाम विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातली दुःखाची पानं आता उलटली जाणार आहेत. तुझी अडकलेली कामं मार्गी लागतील, शत्रू नमतील आणि तुझ्या घरात आनंदाची बरसात होईल. मी तुझा हात कधीच सोडणार नाही. हा प्रकटीकरण दिनाचा आशीर्वाद तुझ्यासोबत कायम आहे. जा, निश्चिंत राहा, आनंदी राहा, कारण भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.